भारतीय किसान मोर्चा हा भंडारा येथील त्रिमूर्ती चौकामध्ये आलेला आहे आणि थेट हा मोर्चा यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकणार आहे आणि शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्याकरता या ठिकाणी हे आंदोलन घेण्यात आलेलं आहे। आपल्या एवढा गाडी मधोमधी सरकार आहे असे आपण वारंवार म्हणतो, परंतु आज शेतकरी माझा जो खऱ्या अर्थानं आपण शेतकरी हा ह्या देशाचा कणा आहे असे समजले जातो, परंतु शेतकरी हा नाडवला गेलेला आहे। शेतकऱ्यांचा जो उद्दिष्ट आहे म्हणजे शेतकरी जो दिवाळीपर्यंत आपला धान पिकवतो, धान पिकवल्यानंतर शासन तो धान खरेदी करतो, परंतु आतापर्यंत शासनाने धानाची खरेदी केली नाही आणि म्हणून दिवाळीचा अंधारात गेली। उद्या 2-4 दिवसावर होळी येऊन ठेपलेली आहे, ती पण माझ्या शेतकऱ्यांची होळी अंधारात जाणार आहे आणि म्हणून ह्या केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला जाग यायला पाहिजे। हे झोपलेली सरकार आहे असं म्हणायला मला सुद्धा एक बोलत असताना थोडासा त्रास होत आहे, परंतु शेतकऱ्यांची आत्मा आहे, शेतकऱ्यांचा मन आहे, तो मी आजच्या ह्या प्रसंगी बोलत आहे आणि म्हणून शेतकऱ्यांचे जे उद्दिष्ट आहेत ते उद्दिष्ट वाटणे अतिशय महत्त्वाचं आहे। तेवढंच नाही, अनेक दिवसापासून शेतकऱ्यांना सांगत आहेत की आम्ही बोनस देणार आहोत। MSP 2369 रुपये आहे आणि 2369 हा अल्पच आहे। आज खताचे रेट वाढलेले आहेत, आज रोजी खूप प्रमाणात वाढलेली आहे आणि अशाही परिस्थितीत त्या अत्यल्प दर असल्यामुळे MSP वाढवावी नाही आणि MSP वाढवली नसल्यामुळे कमीत कमी 800 रुपये बोनस सरकारने जाहीर करावा। तेवढंच नाही तर अनेक अवकाळ्यामुळे माझा जो शेतकरी आहे तो शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि अनेक 2 वर्षापासून म्हणत आहे शेतकरी की आम्ही आमच्या शेतकऱ्यांचा कर्ज माफ करणार आहोत आणि तो कर्ज संपूर्णपणे सरसकट माफ करण्यात यावा, एवढी आजच्या ह्या प्रसंगी मी मागणी करतो आहे। आणि ही जर मागणी आज आमची पूर्ण झाली नाही, 8 दिवसाचा मी अल्टिमेट देत आहे, 8 दिवसात मागणी पूर्ण झाली नाही, मी सरकारचा सरकारचा विषय घेणार नाही। परंतु मी तुम्हाला सांगतोय ह्या भंडारा जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑफिसवर ट्रॅक्टर मोर्चा निघणार आहे। आम्ही ट्रॅक्टर मोर्चाची परवानगी मागितली, परंतु आम्हाला ट्रॅक्टर मोर्चाची परवानगी न मिळाल्यामुळे माझा शेतकरी ह्या ठिकाणी भंडारा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून कलेक्टर ऑफिसवर आपल्या न्याय मागण्यासाठी धडकलेला आहे। पुढच्या वेळेस 8 दिवसाच्या नंतर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही DMO ऑफिसला म्हणजे पणन महासंघाचा जो ऑफिस आहे त्याला आम्ही लाख लावल्याशिवाय राहणार नाही आणि भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहोत आणि तेवढंच नाही तर आम्ही अनशन आंदोलन करणार आहोत। आम्ही ह्या ठिकाणून उठणार नाही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही। या प्रसंगी एवढंच मी सांगतो आहे। भारत माता की जय। मी एक शेतकरी आहे आणि मला जो त्रास होत आहे तो त्रास या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला कळावं। आज आम्ही गांधीगिरीच्या माध्यमातून आमची विचारधारा जी आहे ते गांधीजीची विचारधारा आहे, त्या माध्यमातून आम्ही शांततेचा आंदोलनाचा मोर्चा आम्ही इथं सरकारच्या विरोधात काढलेला आहे। परंतु येणाऱ्या काळामध्ये आम्ही भगतसिंग आम्हाला समोर ठेवून त्या माध्यमातून भगतसिंगनं ज्याप्रमाणे बंब फोडलं आणि या इंग्रजी सरकारला एक चेतावणी दिली होती आपल्या हक्कासाठी, आपल्या देशासाठी, त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आम्ही सुद्धा एक या सरकारला मोठा असं आंदोलन करू। आज नेपाल भाऊनं हे जाहीरच केलं आहे की इथं ट्रॅक्टर आंदोलन करू, आम्हाला झाडावर जाऊन कुदावं लागलं, आपले जान देण्याची सुद्धा गरज पडली तरी आम्ही ते सुद्धा द्यायला तयार आहोत। आम्हाला या डबल इंजन सरकारला फक्त एक प्रश्न आहे, तुम्ही आज देशाची जी इकॉनॉमी आहे तुम्ही या वर्ल्डमध्ये तिसरी महाशक्ती बनली म्हणून तुम्ही सांगताय, 5 ट्रिलियनची तुमची इकॉनॉमी आहे, परंतु सेंट्रल बजेटमध्ये सुद्धा तुम्ही काय दिलं शेतकऱ्यांसाठी? शेतकरी
ची कर्जमाफीचा तुम्ही विषय घेतला नाही. आज तुम्ही मोठं करण्याचं काम त्या FTA साईन करून अमेरिकेच्या शेतकऱ्याला तुम्ही देत आहात. मका पर्यायी व्यवस्था म्हणून आम्ही धानाचे उत्पादन करण्याचे आम्ही शेतकरी इथं आहोत. पाणी दे रे, पाणी दे रे, ए पाणी दे, पाणी दे, पाणी दे, पाणी दे, पाणी दे, पाणी हवा येऊ दे रे, हवा थोडासा हवा घ्या, हवा येऊ दे, बसवून द्या, हवे खाली. किती रुपया? टीव्हीवर येणार ठीक आहे. ते लोकांना इकडे हो ना.